रोज कितीही डोकं चालवलं तरी नाश्त्याला रोज नवीन काय करायचं बराच वेळ आपल्याला सुचत नाही। रोज रवा, पोहे, उपमा किंवा मग थालीपीठ असं जरी आपण नाश्त्याला बनवलं तरी नेहमी तेच पदार्थ खाऊन बराच वेळा कंटाळा येतो सगळ्यांनाच। किंवा मग भाजी चपाती खाण्याचा पण कंटाळा येतो किंवा मुलांच्या डब्याला रोज काय द्यायचं त्यासोबत टेस्टी तर असलं पाहिजे, त्यासोबत ते पौष्टिकसुद्धा असायला पाहिजे आणि करायलासुद्धा अगदी झटपट यायला पाहिजे। तर अशा वेळेला मस्त असा चमचमीत नाश्ता, त्यासोबत ही चटणी, पौष्टिक तर आहेच त्यासोबत पुन्हा पुन्हा मागतील इतका टेस्टी असा हा नाश्ता अगदी सोप्या पद्धतीने। तर नमस्कार मंडळी, मराठी रेसिपींमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज बनवूया मस्त तांदळाच्या पिठापासून खमंग खरपूस असा सकाळच्या नाश्त्यासाठी पदार्थ। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। तर हे तांदळाचं पीठ जे आपण नेहमी भाकरीसाठी दळतो तेच तांदळाचं पीठ मी 1 वाटी घेतलंय। त्यासोबत मी 1 वाटी रवा घेतलाय। त्यानंतर अर्धी वाटी मी इथं दही घेतलंय। त्यासोबत आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घालते। तर इथं पाण्याचं प्रमाण अगदी पटकन सगळं पाणी घालून न घेता अगदी लागेल असं पाणी थोडं घालून घ्यायचं। तर सगळ्यात अगोदर हे मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर इथं मला आता परत मी एक अर्धी वाटी पाणी घालते। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। या पिठामध्ये अजिबात गाठी राहिल्या नाहीत पाहिजे पिठाच्या, किंवा रवा आणि पीठ आपण एकत्र भिजवतोय त्याच्यासाठी त्याच्यासुद्धा गाठी राहिल्या नाहीत पाहिजे। छान मस्त मऊसूद असं पीठ भिजवून घ्यायचं। तर इथं मी बारीक रवा वापरलाय। तर माझ्याकडे बारीक रवा नव्हता पण तोच रवा मी मिक्सरला फिरवून घेऊन थोडासा बारीक करून घेतलाय। आता इथं बघा हे पीठ भरपूरच घट्ट आहे, तर ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते आणि एकजीव असं पीठ भिजवून घेते। आपल्याला आवश्यकता असल्यानंतर आपण परत थोडंसं पाणी घालणार आहोत, पण आत्ता फक्त पीठ भिजण्यापुरतंच पाणी घालायचे। तर इथं चांगलं एकजीव करून घेतलंय बघा। रवा आणि तांदळाचं पीठ, दही चांगलं एकजीव झाले। आता काय करायचं, याच्यावरती मी झाकण घालते आणि 15 ते 20 मिनिटं मी बाजूला ठेवून देते, कारण ह्याच्यामध्ये रवा घातलाय ना तर रवा थोडासा फुलायला पाहिजे। तर झाकण घालून 15 ते 20 मिनिटं हे मी बाजूला ठेवून देते। तर इथं 15 मिनिटं झालेत बघा आणि मिश्रण बघा मस्त असं रवा फुललाय, चांगलं भिजलं पण गेलंय। तर इथं बघा आपण जेव्हा आपण हे पीठ चमच्याने एकजीव करतो तेव्हा लगेच समजतं हा रवा किती मस्त असा फुलून आलाय। तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलंय आणि परत हे सगळं मिश्रण मी आता एकजीव करून घेते। आता इथं आपल्याला लागेल असं थोडं पाणी घालायचं आहे। तर बघा इथं किती मस्त असा रवा फुललाय आणि तांदळाचं पीठसुद्धा छान असं भिजलं गेलंय। तर मिश्रण मस्त असं एकजीव तयार झालंय। आता सगळ्यात अगोदर इथं मी चवीनुसार इथं मीठ घालून घेतलंय। आता थोडे मसाले घालणार आहे। आपल्या चवीनुसार आपण इथं कमी जास्त मसाले वापरू शकतो। सगळ्यात अगोदर तर 1 पाव चमचा मी जिरा पावडर घेतली आहे। तर इथं अख्खं जिरं वापरलं तरी सुद्धा चालेल। त्याचसोबत मी इथं पाव चमचा लाल तिखट वापरले, मिरची पावडर। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या। तर मी इथं गाजर आणि कांदा घातलाय। तर तुमच्याकडे टोमॅटो असेल, शिमला मिरची असेल, बीट असेल तर अगदी आपल्या मुलांसाठी बनवत असाल किंवा मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या अगदी मस्त बारीक अशा करून याच्यामध्ये घालून द्यायच्या, जेणेकरून मुलांना सुद्धा कळणार नाही ह्याच्यामध्ये कोणत्या भाज्या घातल्यात। तर मी गाजरसुद्धा मिक्सरला छान असं फिरवून घेतलंय, त्याच्यामुळे खाताना अजिबात हे कळणार नाही आपल्याला की ह्याच्यामध्ये गाजर घातलेलं आहे। कांदासुद्धा खूप छान असा बारीक चिरून घेतलाय। हिरवी मिरची 1 घातली, गाजर, कांदा, हिरवी मिरची, त्यासोबत भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि हे मिश्रण परत मी चांगलं एकजीव करून घेते। आता आपल्याला जशी आवश्यकता असेल तसं थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करायचं। जसं आपण डोश्यासाठी पीठ तयार करतो त्याच पद्धतीने इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आता इथे बघा मस्त पीठ हलवून घेतलं आहे। आता इथं तुम्ही आवडत असेल तर 1 पॅकेट इनोचं घालू शकता किंवा मग खाण्याचा सोडा। तर मी इथं खाण्याचा सोडाच वापरते आणि अगदी खूप जास्त मी इथं खाण्याचा सोडा वापरत नाही, फक्त 1-2 चिमूटभर मी खाण्याचा सोडा वापरते। किंवा मग नाही वापरलात तरीसुद्धा चालेल, फक्त आपल्या या ज्या आपण रेसिपी बनवतो त्याला थोडीशी जाळी कमी पडते। तर
खाण्याचा सोडा किंवा इनो घातल्यामुळे छान असा फुलला जातो. तर अगदी 2 चिमूटच मी इथं खाण्याचा सोडा घातला आहे. परत हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. सोडा घातला आहे त्याच्यामुळे आता व्यवस्थित हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. बघा चांगलं असं फुलायला लागलं आहे. तर इथं पीठ चांगलं तयार झालं आहे. आता इथं तवा पण चांगला गरम करून घेतला आहे आणि गॅस थोडासा कमी केला आहे. त्याच्यात मी तेल सोडून घेतलं आहे तव्यावरती. तुमच्याकडे डोशाचा तवा असेल तर त्यावरती केलं तरी चालेल. आता इथं बघा एक पळी भरून मी तव्यावरती मिश्रण घातलं आहे आणि गॅस थोडासा कमी केला आहे. आणि अगदी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवायचं नाही. मस्त असं हे मध्यम पसरून घ्यायचं आणि याच्यावरती थोडंसं बाजूनं पण तेल सोडायचं आणि झाकण घालून फक्त अर्धा मिनिट मध्यम गॅसवरती एका साईडून छान खरपूस असं भाजून घ्यायचं. खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, कारण मोठा गॅस ठेवल्यामुळे काय होतं पटकन करपलं जातं, आतलं पीठ कच्चं राहतं. त्यासाठी मध्यम गॅसवरती, बारीक ते मध्यम अशा गॅसवरती हे भाजून घ्यायचं. तर इथं बघा अर्ध्या मिनटानंतरच मी लगेच बघते वरची बाजू पूर्ण सुकलेली आहे आणि खाली पण छान असं खमंग रंग आला आहे आणि मस्त असं भाजलं गेलं आहे. बघू शकता इथं किती सुंदर रंग आला आहे आणि अजिबातही तव्याला चिटकत नाही. खूप मस्त असे तांदळाच्या पिठाचे उत्तप्पे तयार होतात. तर आता खालच्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल सोडते आणि मस्त खरपूस दोन्ही बाजूनं भाजून घ्यायचं. आणि बघू शकता तुम्ही याला जाळी पण खूप मस्त अशी पडली आहे. तर इथे बघा दोन्ही साईडून मस्त खमंग असं भाजलं आहे आणि खूप जाळीदार मस्त असा नाश्ता तयार झाला आहे. तर याच पद्धतीने मी अजून बाकीचे पण उत्तप्पे करून घेते. तर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी रवा घेतला आहे. तर याच्यामध्ये एक 6 या आकाराचे उत्तप्पे मस्त असे तयार होतात. म्हणजे दोघांचा पोटभरीचा नाश्ता तयार होतो या 1 वाटी रवा आणि 1 वाटी तांदळाच्या पिठामध्ये. तर अशाच पद्धतीने मी बाकी सगळे उत्तप्पे करून घेते. आता इथं मी माझ्या आवडीनुसार मसाले घातलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले वापरू शकता. जास्त तिखट आवडत असेल तर थोडी मिरची किंवा मिरची पावडर जास्त वापरू शकता. जी मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर इथे बघा मस्त किती रंग छान आला आहे आणि मस्त असे तयार झालेत. अजिबातही चुकत नाही, बिघडत नाही किंवा तव्याला चिटकतसुद्धा नाही आणि चवीला अप्रतिम भन्नाट असा हा नाश्ता तयार झाला आहे. तर मी इथं कांद्याची चटणी घेतली. तर याच्याऐवजी तुम्ही दही घ्या, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी किंवा मग भाजीसोबत किंवा मग नुसतंसुद्धा खायला मस्त असं तांदळाच्या पिठाचा उत्तप्पे तयार झालेत. आणि इथं तुम्ही जाळी बघू शकता किती सुंदर अशी जाळी पडली आणि अजिबातही मऊ नाही. खूप मस्त खमंग खरपूस असा हा नाश्ता तयार झाला आहे. तर अगदी मुलांच्या डब्यासाठी जर रोज रोज काय द्यायचं तुम्हाला सुचत नसेल ना किंवा नाश्त्याला काय करायचं कळत नसेल तर ही एकदा रेसिपी नक्की करून बघा. अगदी घरच्या साहित्यामध्ये, काही आपल्याला बाहेरून आणायचं नाही, घरातल्या साहित्यामध्ये झटपट चमचमीत खमंग खरपूस असा तांदळाच्या पिठापासून बनवलेला उत्तप्पा तयार झाला आहे. तर मंडळी तुम्हाला रेसिपी जरा जरी कुठे जरी आवडली ना तरी लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून जरूर सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला मग मंडळी भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत माझा हा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप जास्त धन्यवाद.